जिओचा आयपीओ येतो आणि त्यामुळे फिनटेक सर्कलमध्ये एक वेगळीच हाईप क्रिएट झाली. आणि हाईप का क्रिएट नाही होणार? अरे ज्या कंपनीने फक्त 10 वर्षात भारताला डिजिटल पॉवर हाऊस बनवलंय आणि आता एआय आणि नेक्स्ट जेन टेक लीडर बनवलंय, त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला कोणाला का नाही आवडणार? म्हणूनच जिओ युजर्स आता इन्व्हेस्टर्स बनतायत. लक्ष फक्त एकच, ग्लोबल लिडरशिप. गाव असो, डोंगर असो किंवा वाळवंट असो, जिओ एअर फायबर आता सगळीकडे पसरत आहे. 1,20,00,000हून जास्त FWA युजर्समुळे जिओ आता जगात नंबर 1 ला आहे. अगदी अमेरिकेला सुद्धा मागे टाकतात. जगातलं सर्वात स्वस्त नेटवर्क आज भारतामध्ये आहे. त्याचं सगळे श्रेय जातं जिओला. जो डेटा आधी 280 रुपये प्रति जीबी मिळायचा, तो आता मिळतोय 8 रुपये प्रति जीबी. आहे का नाही गंमत? डेटा प्रोसेसिंग मध्ये जिओ ग्लोबल लीडर आहे. पॅन इंडिया 5G नेटवर्क असो, व्हॉइस क्वालिटी असो किंवा स्पीड असो, ॲज पर दी TRAI रिपोर्ट जिओ टॉपला आहे. आणि फक्त नेटवर्क नाही, जिओ देतोय क्लाउड स्टोरेज, AI क्लासरूम, 35,000चं गुगल जेमिनाय सबस्क्रिप्शन, तेही अगदी मोफत. जिओचा आयपीओ इन्व्हेस्टर्स तयार आहे. गुगल कसं मेटासाठी तयार होतं, अगदी तसंच बँकांनी सुद्धा जेनजेनचा ट्रेंड ओळखलाय. म्हणून त्यांनी जिओसाठी आपले आयपीओ चार्जेस कमी केले, कारण सर्वांना जिओच्या भविष्याचा भाग घ्यायचा. मग तुम्ही तयार आहात ना?